हॅलो, वेलकम. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या एक्सप्लोरेशन पार्टमध्ये, जी आपली एक जुन्या सिरीजची स्पेशल कडी आहे. कंटिन्युएशनमध्ये सिरीज होती आपली स्पेशल टॉपिक्स फॉर IIT JEE, जे आपण नॉर्मली एक्सप्लोर करत नाही. या एक्सप्लोरेशनमध्ये आपण सीच्या व्हेरियस कंडिशन बघितल्या आणि सी सोबत आणखी असलेल्या एच्या कंडिशन पण बघितल्या. आता जी एक कंडिशन शेवटी बाकी राहिली होती ती आहे की सपोज इफ सी इज लेस्ट लेक्चरमध्ये आपण लेस दॅन 0 घेतला होता, पण त्यातली एक छोटी कंडिशन राहिली होती की ए जर निगेटिव्ह असताना डी इक्वल टू 0 पकडला तर काय होईल. लेट्स से डी इक्वल टू 0. इक्वल रूट्स आहे तर ग्राफ काढणं एकदम सोपं आहे. यामध्ये मी काही जास्त सांगत नाही, तोच आपला पॉईंट असणार आहे जो आधी होता, वाय आणि एक्स ॲक्सिस. ठीक आहे, परत वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. माहिती आहे आपल्याला इंटरसेक्ट कुठे असणार आहे, निगेटिव्ह असल्यामुळे वाय इंटरसेप्ट लिहितो मी इथे. वाय इंटरसेप्टचा आपला पॉईंट आहे 0,c आणि सी काय निगेटिव्ह आहे, तर 0,c इथे असेल कुठेतरी. आता काय म्हटलं याने, टच करून निघायचं आहे ग्राफला, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हा झाला 0,c इकडे, हा झाला 0,c. फक्त दोन रूट आहे तर बघा, पण डी इक्वल टू 0 आहे. रूट कसे असणार आहे, इक्वल असणार आहे. इक्वलसाठी कंडिशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. काय करायचं आहे, इथून ग्राफ निघाला आपला एक तर वर जाणार कारण की डाऊनवर्ड ग्राफ आहे. टच करणार आहे कारण की रूट आहे म्हटलं इक्वल, तर टच करून खाली परत. इथे पण सेम लॉजिक, इथून ग्राफ वरती येणार, ॲक्सिसला टच करणार, परत खाली चालला जाईल. बघा दोन्ही केसमध्ये जो आपल्याला पॉईंट मिळाले दोन्ही काय इक्वल पॉईंट आहे, x1 x2. x1 इक्वल्स टू x2. इथे पण म्हणू शकतो मी x1 इक्वल्स टू x2. आणि तुम्ही बघू शकता दोघांची साईन कशी आहे, सेम राहणार आहे. आणि ते पण मी एक्सप्लेन केलेलं आहे की जर दोन्हीही सेम साईनचे असेल ए आणि सी, आणि जर त्याचे रूट असतील तर त्या रूटची साईन पण काय असणार आहे, सेम असणार आहे. जर दोघांची साईन अपोजिट असेल तर रूट पण काय असणार आहे, अपोजिट. साईनचे पण गॅरंटीड तिथे रूट असणार आहे. ओके, हे बघितलं केस. एक जी आणखी स्पेशल केस आहे ते आपण म्हणू शकतो, इथे लिहिणार आहे की ठीक आहे इथेच लिहितो, काही हरकत नाही. स्पेशल केस अशी आहे की इफ सी इक्वल टू 0 ठेवलं तर काय होईल. बघा सी इक्वल टू 0 म्हणजे काय होते, इंटरसेप्ट काय आपला, इंटरसेप्ट 0 आहे. तर जो ग्राफ कट करणार आहे तो कशाला, कुठून जाणार आहे, 0 या पॉईंटमधून जाणार आहे. दोन पॉसिबल केस आहे. कुठल्या पॉसिबल केस आहे, एक तर आपला ग्राफ वर जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो. जर वर गेला तर काय असणार आहे, ए पॉझिटिव्ह. जर खाली गेला तर ए काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तर या केसमध्ये सी म्हणजे 0तून पास करायचा आपल्याला पॉईंट. वर गेला ग्राफ तर असा राहणार आहे, जर खाली गेला ग्राफ बरोबर आहे, खाली गेला ग्राफ तर असा असणार आहे, वर जाणार असेल ग्राफ असा असणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही याला इंटरचेंज करू शकता. इंटरचेंज करण्याचा अर्थ काय की तुम्ही त्याला असं पण काढू शकता, इकडून न काढता मी इकडून पाठवला खाली. या केसमध्ये असा, इट डझंट मॅटर, असा पण जाऊ शकतो, काही हरकत नाही. पण शेवटी जाणार कुठून आहे, ओरिजिन मधून. किंवा त्याच ग्राफला तुम्ही या साईडला घेऊ शकता की नाही मला इथून पाठवायचं आहे, वन अँड द सेम थिंग. तुम्ही बघू शकता या केसमध्ये जसं तुम्ही लिहिलं इथे, तुमचा एक रूट x1, दुसऱ्याचं तर माहीत नाही, सांगता येत नाही, डिपेंडिंग ऑन ए. x1 x2 दोघांपैकी एक रूट हमेशा काय असणार आहे, ओरिजिन मधून पास होणार आहे. when c is equals to 0, तुमचा एक रूट इज ऑलवेज पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट पॉइंट काय, जर c इज लेस दॅन 0 देन वन रूट इज x इक्वल टू 0. किंवा आपण असं म्हणू शकतो की ग्राफ विल पास थ्रू ओरिजिन. ग्राफ विल पास थ्रू ओरिजिन. किती सिंपलचा पॉइंट आहे ना, ओरिजिन मधून पास होता है. आणि जर ओरिजिन मधून पास होता है तर हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करणं काही मोठं काम नाही आहे. तुम्ही लिहू शकता, बघा सी इक्वल टू 0 ठेवून बघा, तुमचं इक्वेशन झालं एक्स स्क्वेअर. सो ॲट सी इक्वल टू 0 एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इक्वल्स टू 0 झालं, कारण की सी 0 आहे. यातून तुम्ही एक्स कॉमन काढला तर तुम्हाला काय मिळालं बघा, ए एक्स प्लस बी इक्वल टू 0. बघा एक्स कॉमन निघाला, ए एक्स प्लस बी राहिला. याला सेपरेट करा, एक तर तुम्हाला एक्स इक्वल टू 0 मिळेल जो तुमचा एक रूट आहे, आणि दुसरा ऑटोमॅटिकली काय राहणार आहे, ए एक्स प्लस बी इक्वल टू 0 किंवा एक्स इक्वल्स टू मायनस बी बाय ए.
सो सेकंड रूट जो तुमचा नेहमी असणार आहे या केसमध्ये तो काय असणार आहे, मायनस बी बाय ए. हा जो सेकंड रूट आहे हा असणार आहे मायनस बी बाय ए. सॉल्व करायची गरज नाही, माहीत पडते डायरेक्ट. सेकंड रूट काय असणार आहे नेहमी, मायनस बी बाय ए. ठीक आहे, इथे पण लिहू शकतो तुम्ही मायनस बी बाय ए. वन पास थ्रू द ओरिजिन. सो वन रूट इज x by 2, sorry, x equal to 0, and another root is x equals to minus b by a. आता तुम्ही इथून डिसाइड करू शकता. a निगेटिव्ह असेल तर रूट पॉझिटिव्ह असणार आहे. बघा, a निगेटिव्ह असेल तर रूट पॉझिटिव्ह, a निगेटिव्ह असेल तर रूट पॉझिटिव्ह. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बघा कंडिशन, निगेटिव्ह आहे तरी सेकंड रूट काय निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह तर दुसरी रूट काय निगेटिव्ह. डिपेंड कशावर करते, बी आणि ए दोघांच्या साईनवर. सध्या आपण बीच्या साईनविषयी काही बोललो नाही, आपण फक्त ए आणि सी ला एक्सप्लोर करतोय. बीचा आपल्याला काही सध्या एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. ठीक आहे, सीच्या साठी सॉल्व्ह केलेला आपण. आता जर तुम्हाला बीच्या स्पेशल केसेस बघायचे असेल तर आपण ट्राय करू शकतो, पण काही त्यात सेन्स बनत नाही. कारण की काय, बीचं जेव्हा डिस्क्रिमिनंट काढतो तर बीची साईन प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, इट इज ऑलवेज बीचा स्क्वेअर. आणि बीचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर हमेशा काय असतो पॉझिटिव्ह. म्हणून बी प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, तो नॉर्मली कशावर इफेक्ट टाकत नाही, डिस्क्रिमिनंटवर इफेक्ट टाकत नाही. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पण सेइंग दॅट आपण एक केस बघू शकतो की इफ बी इक्वल टू 0, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फरक पडत नाही, पण जर बी इक्वल टू 0 ठेवला आपलं इक्वेशन असते मग ax स्क्वेअर प्लस सी इक्वल टू 0. आता बघा तुम्हाला माहित पडेल की ax स्क्वेअर इक्वल्स टू मायनस सी किंवा एक्स स्क्वेअर इक्वल्स टू मायनस सी बाय ए. आणि इथून तुम्ही सांगू शकता की बघा या इक्वेशनचे रूट तेव्हाच पॉसिबल आहे जे आपण सांगू शकतो की ए आणि सी चे काय सेम साईन असले तर अपोजिट रूट. ए आणि सी ची साईन काय पाहिजे इथे अपोजिट पाहिजे. बघा ए आणि सी एक्स वर इक्वल्स टू मायनस सी बाय ए. तर जर तुम्हाला रूट पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू काय आली पाहिजे पॉझिटिव्ह. सो फॉर रूट्स लक्षात ठेवा, ए अँड सी मस्ट हॅव अपोजिट साइन, मस्ट हॅव अपोजिट साइन्स. कारण की ए आणि सी ला अपोजिट साइन असला की हा रेशो निगेटिव्ह होणार आणि मायनस मायनस प्लस होईल. तेव्हा आपण म्हणू शकतो की एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह आहे. नाही तर एक्स स्क्वेअर निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह आला म्हणजे त्याच्या रूट राहत नाही. ही एक स्पेशल केस टाईप झालं. आता तुम्ही म्हणा याच्या आधी आपण पण सी ची कंडिशन बघितली होती की दोन्ही जर व्हॅल्यू समजा अपोजिट साईनच्या असल्या, ए आणि सी जर अपोजिट साईनचा असेल तर त्याला ऑलवेज रूट असतात. बघा अपोजिट साईन जर असेल त्याला ऑलवेज रूट असतात आणि रूटची साईन पण काय असणार आहे अपोजिट असणार आहे, एकदा प्लस एकदा मायनस. ती पण कंडिशन इथे जस्टिफाय होते. बीच्या केसेस कोण बघत नाही आपण, कारण तुम्हाला सांगितलंय की बीचा स्क्वेअर असतो डिस्क्रिमिनंट मध्ये, स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असते, तो जास्त याच्यामध्ये इफेक्ट टाकत नाही. सो या पूर्ण एक्सप्लोरेशन मध्ये आपण 5 व्हिडिओ बघितल्या ज्यामध्ये दोन केसेस सी पॉझिटिव्ह घेऊन आणि ए चे प्लस मायनस करून, 2 केसेस सी निगेटिव्ह घेऊन ए चे प्लस मायनस करून, आणि तिसरी केसमध्ये सी इक्वल टू 0 ठेवून आपण चेक केलेलं आहे की काय आपण ग्राफवर आणि रूट्सवर त्याचं इम्प्लिकेशन टाकू शकतो. राईट. सो अशा प्रकारे आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पूर्ण डायसेक्शन सध्या केलेलं आहे. तरी आणखी बराच पार्ट बाकी आहे ज्यामध्ये आपण लोकेशन ऑफ रूट अजून बघितलेले नाही आहे. फक्त स्क्वेअर क्वाड्रॅटिकचे रूट्स कसे असू शकतात ग्राफिकल आणि त्याच्या वेगळ्या केसेस काय असू शकतात तेच आपण चेक केलेलं आहे. तर तुम्हाला हा कन्सेप्ट समजला की नाही समजला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. मी होप करतो की तुम्हाला क्वेश्चन फक्त वाचून रट्टा मारून किंवा फॉर्म्युला पार्ट करून सॉल्व्ह करण्यापेक्षा वेरियस कंडिशन एक्सप्लोर कशा करायच्या हे समजलं असतील. आणि ऑब्व्हियसली नेहमीसारखंच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा. खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होते, मदत मिळते मला. आणि सिरीज आपली कंटिन्यू असणार आहे. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. बाकी व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये चेक करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.